पद्माने पिहूंच्या बाबांच्या मनात शिवनाथ आणि त्याच्या कुटुंबाविषयी आधीच विष कालवलेलं असतं. त्यांच्या मनात गैरसमज पसरवलेले असतात. ते येऊन शिवनाथ समोर आता खूप मोठा राडा घालतात, तमाशाच करतात. शिवनाथला ते सांगतात की तुमची लफंगी पोरं, अहो इथं तुमच्या खानदानाचा पत्ता नाही आणि तुम्ही काय करताय तर तुमच्या पोरासनी फूस धावता होय, खानदानाच्या पोरी पळवून आणा म्हणून. इथं स्वतःच्या खानदानाचा पत्ता नाही आणि तुम्ही खानदानी पोरी शोधताय होय. अहो तेवढी लायकी तरी आहे का तुमची? शिवनाथ आता टेबलवरती हात आदळून त्यांना ताकीद देतो की तोंड सांभाळून बोला साहेब. पण पिहूचे बाबा थांबतील तर शपथ ना. शिवनाथाचा ते पुढे अजून अपमान करतात की अहो ज्या माणसानं तुम्हाला एवढा आश्रय दिला, लहानाचं मोठं केलं, त्यांचीच पोरगी पळवून नेली होय तुम्ही. आणि आता सवताच्या पोरांना सुद्धा फूस लावून तेच काम शिकवताय होय. याद राखा, समाजामध्ये आमची प्रतिष्ठा आहे, आमचा मान सन्मान आहे. त्याला जर धक्का लागला आणि त्यात तुमच्या लफंगे पोरांनी जर काही केलं तर सोडणार नाही तुम्हाला कुणालाच. धमकी देऊन ते रागाने निघून जातात. शिवनाथच्या तळपायाच्या मस्तकाला गेलेली असते. तो मोठ्यानेच ओरडतो की राघव. आता माधव घाबरतो. तोपर्यंत उमाने पाठवलेले लाडू बंटी मामा माईंसाठी घेऊन येतो. खरं तर उमा आणि बंटी मामा यांची ती खूनच ठरलेली असते. जेव्हा केव्हा ती काही खायला देईल, मंदिरात वाटण्यासाठी सांगेल, तो इशारा म्हणजेच ते लाडू किंवा तो पदार्थ माईंपर्यंत पोहोचवायचा आहे. खिडकीतून तो चोरासारखा स्वतःच्याच घरात शिरतो. समोर माई आबांच्या फोटोसमोर उभे असतात. त्यावेळेला बंटी मामा हळूच हाक मारतो. माई त्याच्याकडे जातात. बंटी मामा दाखवतो की हे बघ, तायडीनं तुझ्यासाठी लाडू पाठवलेत. उमाताई मला बोलली की हे लाडू घे आणि मंदिरात नेऊन वाट. माई विचारतात की अरे पण मग इथं कसं पाय आणलं? त्यावर बंटी मामा सांगतो की अगं ये म्हणजे तसा कोडवर्ड आहे आमचा. इतक्यातच तिथे पद्माच टपकते की. पद्मा विचारते की काय आहे नेमकं? आता तिला पाहिल्यानंतर दोघेही घाबरतात. माई पटकन लाडवांचा डबा मागे लपवते. अरे बापरे, पण चमत्कारच होतो की. पद्मा येते आणि विचारते की बंटी, तू इथं? तुला सांगितलं होतं ना व की या घरात परत यायचं नाही म्हणून. कशा पायी आलायस? आणि आई तू काय लपवली मागं? बघू आणि इकडं. लाडवांचा डबा माई जेव्हा पद्माच्या हातात देते त्यावेळेला पद्मा चक्क त्याचा वास घेते आणि विचारते की अरे वा, उमाने केले ते वय लाडू. सुवास तर ज्या घेतोय की. उमाने केलेत म्हणजे एकदम भारीच झालं असतेले की. ती त्यातला एक लाडू घेते आणि हसून तेथून निघून जाते. आता मात्र त्या दोघांच्या काळजात धडकीच भरते की. बंटी मामाला लक्षात येतं की पद्माताई हसली. आय पद्माताई हसली म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे बघ. आणि तो त्याच खिडकीतून जिथून आला होता ना सुसाट धावत सुटतो. तिकडे राघव खुश असतो. श्रीला तो सांगतो की बघ आप्पा तुझ्यावरती जाम खुश असतेली बघ. अरे ते तर आनंदाची बातमी घेऊन येतेल बघ. यवाना जुळवाजुळवी तर झालीच असेल. इतक्यातच शिवनाथ आनंदाने धावत घरी येतो. तो राघवला हाका मारत आलेला असतो की राघव, अरे श्री कुठं आहेस तुम्ही? अहो उमा या चला बाहेर या चला. अहो आनंदाची बातमी घेऊन आलोय की मी. शिवनाथ इतक्या आनंदाने आलाय म्हटल्यानंतर राघव आणि श्री सुरुवातीला इतके खुश होतात. आता खिडकीतूनच पद्मा, भास्कर दोघेही हजर असतात शिवनाथच्या घरात होणारा तमाशा पाहण्यासाठी. शिवनाथ सांगतो की अहो उमा, आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी. अहो एक गृहस्थ आलते गोडाऊनमध्ये आणि ते आपल्या लेकासाठी 4था स्थळ घेऊन आलते. त्यांनी मला सांगितलं की धाकटा भाऊ मोठ्या भावासाठी 4था स्थळ घेऊन गेला होता, होय की नाही? आणि त्याचं नाव आहे राघव शिवनाथ. उमाला धक्का बसतो. धक्क्याने ती विचारते की राघव, हे समज खरं आहे का? त्यावर शिवनाथ म्हणतो की अहो खरं आहे की. अहो म्या सांगतोय ना व उमा. अहो राघवने 2 कामं केली बरं का. म्हणजे एक 4था ते स्थळ घेऊन गेले तिथं आणि दुसरं म्हणजे जाताना सोबत नवरदेवाला बी घेऊन गेले, होय का नाही? मग ते गृहस्थ लग्नाची बोलणी करायला माझ्याकडं आले आणि त्यांनी काय केलं तर याच्या बापाचा अपमान करून गेले.
इचारा माधवला. उमा, ते त्याच्या बापाचा म्हणजे माझा अपमान करून गेले. आता मात्र शिवनाथ रागाने नुसता लालबुंद झालेला असतो आणि तमाशा सुरू झाला म्हणून भास्कर तिकडे पद्मा इतके आनंदात असतात ना. इतक्यातच पद्मा मुद्दामच उमाला शिवनाथला खिजवायला लागते की आहे, अगं लाडूच्यानं कुणी बी पाठवलं हायतं नवं, एकदम झाक झाल्यात. आज कितीतरी दिवसानंतर पद्माचं तोंड गोड झालंय बरं का. त्यावेळेला शिवनाथचं अख्खं कुटुंब, उमा, त्याची 3 पोरं सगळेजण नुसते खाऊ खा खिळू नजरेने खिडकीतून डोकावत असतात. त्यात तर राघव जास्तच चिडतो. पण उमा पद्माकडे दुर्लक्ष करून राघवला जा विचारते की काय म्हणतायत हे, तू हे सगळं केलं राघव? बोल राघव, मला उत्तर हवंय. त्यावर राघव शर्मेने मान खाली घालतो. उमा चिडते की म्हणजे हे समज खरं आहे तर. राघव, किती वेळा समजावायचं रे तुला? हां सांग ना, किती वेळा तुला सगळं काही शिकवायचं? त्यावर शिवनाथ अचानकच फिदी हसायला लागतो की काय उमा, अहो कुणाला बोलताय तुम्ही? याला, राघवला? अहो उमा, चुके आईबाप म्हणून आपली हाय. पोरं मागत केली आणि आपण समज काय त्यांना पुरवत गेलो. आपण त्यांच्यावरती प्रेम करत गेलो. हे चुकलं आहे आपलं. कळतंय का तुम्हासनी? टाळ्या वाजवून तो म्हणतो की वा राघव वा, अभिमान वाटला मला आज तुझा. शिवनाथ इतका भडकलेला असतो की त्यासोबत तितकाच तो धक्क्यात सुद्धा असतो. तो त्याच्या मनातला सगळा काही राग बाहेर काढतो की आता उमा गावात काय चर्चा असेल व? सांगा की, समतं गाव आता चर्चा करत बसलं असेल. काय म्हणतेले लोक की पोरासाठी करायला बाप कमी पडला. त्यावर राघव सांगतो की आप्पा तसं नाही आप्पा, पोरांसाठी तो सवता पोरी शोधू शकला नाही म्हणून पोरं सवताच गेली स्थळ शोधाया. चर्चा चालू असेल ना उमा? वा राघव, चांगलं काम केल्याचा तू. हे समजा ऐकण्यापरीस ना मी मेलो असतो तर बरंच झालं असतं. शिवनाथने असं बोलता क्षणी सर्वांच्या काळजाचा ठोका चुकतो. धक्क्याने उमा ओरडते की अहो काय बोलतायसा तुम्ही? शिवनाथ सांगतो की मग काय बोलू उमा, सांगा ना. अहो माझ्यावरती हसणाऱ्याला काय उत्तर देऊ मी? तिकडे पद्मा भास्कर दोघांना पण आनंदाच्या उकळ्या फुटत असतात समोरचा तमाशा पाहून. अहो काय चांगलं पांग फेडून ठेवलं हो पोरानं. समत्या गावात चर्चा चालू झाली असणार आहे का नाही की बाप पोरांसाठी काही बी करू शकला नाही. म्या तुमच्याकडनं वचन घेतलं होतं ना व? घेतलं होतं का नव्हतं? ह्यो चौथा पुढं आला होता का नव्हता, घ्या आप्पा वचन घ्या म्हणून. पण काय केलं यानं? चौथाच पहिल्यांदा वचन मोडून टाकलं. समत्या गावात मी अभिमानानं सांगत फिरत होतो की माझी पोरं म्हणजे माझा अभिमान आहे ते. पण म्या तिकडं कौतुकाने समजा सांगत होतो गाववाल्यांना की माझी पोरं माझा अभिमान आहे ते, आणि तेव्हा तीच पोरं इकडं माझं वचन माझा सबूत स्वतःच्या पायाखाली तुडवत होते. राघव आता खरं काय ते फोडतो. खुलासा करतो की आप्पा ऐका की, तुम्ही चिडू नका की. अहो ह्या समजा मी का केलं सांगतो की तुम्हाला. आपल्या श्रीचं त्या पोरीवर लई प्रेम आहे व, लई प्रेम करतो तो. आणि त्या पोरीसाठी तिचे घरचे स्थळ शोधायला निघालेत. तुम्हाला दिलेल्या वचनापायी तो तुम्हाला काय बी सांगू शकला नाही बघा. अहो आप्पा, आम्हाला ते काय बी सुचत नव्हतं काय करायचं म्हणून मी स्वतःच श्रीला घेऊन गेलो त्यांच्या घरी. अहो पण त्यांच्या बोलण्यावरनं तर असं वाटत होतं की ते स्वतः तुमच्याकडं लग्नाचे बोलणे करायला स्थळ घेऊन येतील. मला खरंच असं वाटलं नव्हतं की ते तुमचा अपमान करतील आप्पा. आणि माधव दादाचं पण पुढे माधव आता काही बोलूच देत नाही. राघव सांगणार असतो की माधवचं पण मधुरावरती प्रेम आहे म्हणून, पण माधव या सगळ्यातनं काढता पाय घेतो. अचानकच तो ओरडतो की थांब राघव, या समजामध्ये तुम्हा दोघांची बी चूक आहे. एक सबूत बी पुढं काय बोलायचं नाही. गुपचूप आप्पांची माफी मागा. त्या समजामध्ये चुकी केली आहे तुम्ही, आणि त्यातनी शपथ द्या, वचन द्या की परत कधीच तुम्ही असलं काय बी करणार नाही म्हणून.
आता शिवनाथ सोडला तर सर्वजण धक्क्याने त्याच्याकडे पाहतात, कारण सगळ्यांना माहिती आहे की माधवचं मधुरावर प्रेम आहे. आता माधवने फरमानच तसं काढलंय म्हटल्यानंतर श्री पण काही बोलू शकत नाही. श्री बिचारा पिहूसाठी इतका रडत असतो, तरी पण स्वतःच्या काळजावर दगड ठेवून तो त्याच्या अप्पासने म्हणजे शिवनाथाला वचन देतो की मला माफ करा अप्पा, इथून पुढे कधी बी भेटणार नाही मी त्याला. पुन्हा सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो, कारण सगळ्यांना माहिती आहे की श्रीचा जीव पिहूसाठी किती झुरतो, किती तुटतो. एवढं असूनसुद्धा स्वतःचं प्रेम बाजूला ठेवून त्याने त्याच्या वडिलांचा आदर केला, त्यांच्या शब्दाचा आदर केला, त्यांचा मान राखला. पुढे शिवनाथ आता तिथून निघून जाणार तर राघव थांबवतो. राघव तिथे शिवनाथला सांगतो की 1 मिनिट अप्पा, फक्त तुम्हासनी बरं वाटायचं असेल तर मी वचन देतो तुम्हासनी. बरं, वचन देण्याआधी एकदा मला तुमच्याशी बोलायचं आहे. एकदा, फक्त एकदा आमची बाजू समजून घ्या. अप्पा हो, या जगात तुमच्यापेक्षा जास्त प्रेम आमच्यावर कोणी करत असेल असं कधी बी वाटत नाही. खरंच शपथ घेऊन सांगतो की तुमच्या इतकं प्रेम आमच्यावर कधीच कुणीच करू शकत नाही. आणि तुम्ही आई एकमेकांवर जितकं प्रेम करता, जितका एकमेकांचा आदर करता, तेवढा कुणी बी करत नसेल. पण एक सांगू का अप्पा, तुमच्या हट्टापायी आम्ही कधीच प्रेमविवाह करायचा नाही. हे खरंच बरोबर आहे का अप्पा? असा राघव सवाल करतो. आता राघवनं प्रश्न विचारणं साहजिक आहे, पण उमा त्याचं उत्तर देते. मुलांना ती समजावून सांगते की माधव, श्रीधर, राघव, तुम्हासने वाटत असेल ना मग की अप्पा हट्ट धरून बसली आहे ती. अरे पण ते तुमच्याशी असं का वागतात, त्याच्या मागचं पण एक कारण आहे, आणि ते कारण आज मी तुम्हाला सांगते. अरे आम्ही दोघांनी प्रेम करून लगीन केलं, पण त्याची खूप मोठी किंमत आम्हासनी मोजायला लागली बघ. अरे माझी माणसं तुटली आहे ती माझ्यापासून. हीच गोष्ट तुमच्या बाबतीत कधी घडू नये इतकंच वाटतंय त्यासने. उमा मुलांना समजावत असताना तिकडून मुद्दामच पद्मा डिवचते. शिवनाथचा पुन्हा अपमान करते की शिवनाथ, ऐक की शिवनाथ, संस्कार संस्कार म्हणून टिमक्या मिरवतो, ते अख्खं गावभर तेच आहेत का तुझ्या पोरावर केलेले संस्कार? हां, हेच आहेत? अर भास्कर, अरे मग याची पोरं चुकली की बघ. शेवटी अनाथाच्या पोराकडनं शेवटी काय अपेक्षा करणार ना मग? भास्कर, आज तुझ्या बायकोला जेवणात काहीतरी गोडधोड करायला सांग. आज लई दिवसानं गोड खायची इच्छा झाली. या सगळ्यांमुळे शिवनाथला इतका धक्का बसलेला असतो, तो इतका हर्ट झालेला असतो की आपले डोळे पुसतो, अश्रू पुसतो आणि रूममध्ये निघून जातो. आता त्याची तिन्ही पोरं रडायलेली असतात, त्याच्यासाठी त्यांना वाईट वाटत असतं. सोबत आता उमाही जाते त्याच्या पाठोपाठ. आणि प्रेक्षकांनो, इथेचा भाग संपतोय, पण पुढे मोठा ट्विस्ट आला आहे बरं का. उमा शिवनाथची समजूत घालते की हा पण आपल्या पोराचं प्रेम आहे तिच्यावरती, आणि तिचं बी आहे की आपल्या पोरावरती. त्यावर शिवनाथ म्हणतो की चुकीच्या मुलीवरती प्रेम केलं आपल्या पोराने. अरे ज्या पोरीच्या घरचं स्थळ आपल्या पोरासाठी आलं आहे, त्या माणसांना पोराच्या बापाशी कसं बोलावं याचंही भान नाही. त्याची पोरगी कशी करायची, ती सून म्हणून आणायची आपल्या घरात. राघव श्रीने ते सगळं ऐकलेलं असतं आणि त्यांनाही मोठा धक्का बसतो. तिकडे पिहूच्या बाबांनी तर फरमानच काढलेलं असतं की आता 2 दिवसात साखरपुडा करायची तयारी करा, आठवड्याभरात लगीन उरकून टाकायचं हिचं. पिहूच्या पायाखालची जमीन हादरते आणि राघव या सगळ्याचा राग काढतो ते म्हणजे अन्वितावरती. हीच काळी मांजरं बनून आडवी आली होती मी कामाला निघाल्यानंतर, होय ना. अन्विताला अजिबात फरक पडत नाही. पण आता काय, आता पिहूचं तर लग्न होणार आहे. श्री प्रेम मिळवण्यासाठी काही करू शकेल की नाही, का त्या दोघांना एकत्रित आणण्यासाठी राघव पुन्हा काहीतरी गोंधळ घालून ठेवेल. पुढचे भाग पाहणं खूप मजेशीर असणार आहेत, भाग तिकडेच धक्कादायक. तर बघायला विसरू नका या मालिकेचे भाग आपल्या चॅनलवरती प्रेक्षकांनो. सबस्क्राईब जरूर करून ठेवा.